हॅलो, वेलकम टू द माय ब्लॉग. न्यू ब्लॉग नाही बोलणार, कारण न्यू ब्लॉग असे भरपूर ब्लॉग झालेत. आणि कारण काय आहे ना, ब्लॉग रेग्युलर होत नाही माझे. जेव्हा मी 15-16 व्हिडिओज टाकते आणि त्याच्यानंतर रेग्युलरपणा राहत नाही माझ्या व्हिडिओजमध्ये. त्यामुळे हा माझा आता परत दुसरा चॅनल आहे, जो आहे भक्ती शिंदे नावाने, जी की माझी मुलगी आहे आणि माझं नाव आहे रेश्मा. सो वेलकम टू माय चॅनल. आणि वाजलेत, घरातलं काम अर्धवट झालं आहे, अर्धवट आहे. आणि चिकू झोपला आहे. आज परत त्यांची एक्झाम आहे. ॲज युजल प्रत्येक महिन्याला त्यांची एक्झाम असते. आज फक्त 10 मार्क्सची एक्झाम आहे. 30 मार्क्सची झाली. 30 मार्क्सची जी एक्झाम होती ना, 30 मार्क्सची ती झाली आहे. आज फक्त 10 मार्क्सची एक्झाम आहे. आणि हे बेबी हेअर्स असतात ना, कारण माझे 2 आधी नॉर्मल डिलिव्हरी होती, तेव्हा माझा जितका हेअरफॉल झाला नाही, पण सी सेक्शन नंतर ना भरपूर हेअरफॉल झाला. आणि त्याच्यासाठी खूप काय पण केलं, पण एवढा काय फरक दिसला नाही. पण आता हे असे जे केस येत आहेत समोरून, जे केस येतात ना, तेव्हा हे असे दिसतात वरून छोटे छोटे केस, आणि ते खूप घाण दिसतात आणि ते असं दिसायला लागतं. सो व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आता 11:30 वाजले, तर तो झोपलाय चिकू, तर पटकन मी सगळं आवरून घेते आणि मग मी तुमच्याशी भेटते. सो स्टे ट्यून. उठला तू? बोल, बाकी आहे अजून चिकूची. Johnny, eating sugar. अकरा वाजता पाणी गेलं होतं, ते 6:15 वाजले आता, आणि 2:45 वाजता असं पाणी आलं. मी पटकन कपडे आणि फरशी पुसून घेतले, कारण भांडे मी आधीच घासले होते, जेवढं पाणी होतं तेवढं. मग आता यांचा अभ्यास बाकी आहे, कारण उद्या मराठीचा पेपर आहे. आणि चिकू आता झोपलाय. त्याची पण आंघोळ बाकी होती. मग जेव्हा पाणी आलं ना, तेव्हा मग त्याची पण आंघोळ करून घेतली, आणि आंघोळ घातल्या तो झोपलाय. आमच्यासाठी चिकन वगैरे केलं तरी पण यासाठी वरण भात करावंच लागतं, त्यामुळे वरण भात ठेवलं गॅसवरती. आणि आता ती जेव्हा भाजी आणते तेव्हा भाजी करू, कारण असतात ते काही घरी नाही आहे जेवणारे, कारण त्यांची मीटिंग आहे एक बाहेर, त्यामुळे ते बाहेरच जेवतील. तर मी माझी चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर वडापाव घेऊन आले होते, कारण यशने स्पेशली फोन करून सांगितलं होतं पप्पा येताना वडापाव घेऊन या. सो आम्ही तेच खात होतो, आणि मुलांचा अभ्यास करत मी स्वयंपाक पण करत होते. 1 किलो चिकन होतं, त्यामुळे अर्ध मी 65 केलं चिकनचं, आणि अर्धी भाजी केली. आणि ह्यांचं पण मीटिंगला जाणं कॅन्सल झालं, त्यामुळे माझून थोडासा जास्तीचा स्वयंपाक करावा लागला. काल रात्री मला काही ब्लॉग एंड करता आला नाही, कारण पूर्ण दिवस फक्त 2-3 कामामुळे ना माझा पूर्ण दिवस गेला पाण्यामुळे. असं नाही की माझ्याकडे भांडे नाही आहे, मी पाणी साठवून ठेवू शकत नाही. पाणी मी साठवून ठेवू शकते, पण जेव्हा मी साठवते तेव्हा पाणी रेग्युलरली चांगलं चालू असतं, आणि ज्या दिवशी पाणी नसतं ना, त्या दिवशी मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि फ्लॅटमध्ये 24 तास पाणी असतं, त्यामुळे जास्त पाण्याचा का नाही त्रास होत किंवा तरी होत असतं. ते पण सांगत नाही की बाबा या दिवशी पाणी जाणार आहे किंवा 2 तासाने येणार आहे, हे पण सांगत नाही, त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. असो, काल मला रात्री ब्लॉग एंड करता नाही आला, त्यामुळे आज सकाळी मी हा ब्लॉग एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. चिकू मागे झोपला आहे, तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे ना मला मोटिवेशन मिळतं की ब्लॉग करण्यासाठी पुढे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.